आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप 1A सिंपल स्ट्रेस स्ट्रेन या फॉर्म्युलावरती डिपेंड असणारे न्यूमेरिकल नंबर 6 पाहणार आहोत. तर तो काय आहे, अ बार 25 mm वाईड अँड 5 mm थिक, म्हणजे एक रॉड दिलाय, त्याची वाईड किती दिले 25 mm दिले आणि थिकनेस 5 mm दिले, इज 1.2 मीटर लॉंग, त्याची लेंथ 1.2 मीटर दिलेली आहे. इट इज सब्जेक्टेड टू अन एक्सियल पुल ऑफ, म्हणजे जो काय बार आहे त्याला काय केलंय, ओढलं गेलंय. तो फोर्स किती दिलाय आपल्याला, 30 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट चेंज इन, काय काय फाइंड आउट करायचं आहे, चेंज इन लेंथ, चेंज इन विड्थ, चेंज इन थिकनेस अँड चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द बार. टेक ई इज इक्वल टू, यंग मॉड्युलस दिलेला आहे 190 गिगा पास्कल आणि म्यू पॉइझन रेशो 0.24 दिलेला आहे. तर काय करूया, दिलेल्या न्यूमेरिकलच्या आधारे आपण गिवन डाटा लिहून काढूया. काय काय विड्थ दिलेलं आहे, स्मॉल डब्ल्यू किती दिली आहे ती 25 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. थिकनेस दिलेले आहे टी, स्मॉल टी किती 5 mm. नेक्स्ट लेंथ दिलेलं आहे कॅपिटल एल 1.2 मीटर. मीटर मध्ये दिलेलं आहे, आपल्याला काय करावं लागतं, मीटरचं एमएम मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग मीटरचं एमएम मध्ये कसं करतो, युनिट कन्व्हर्जनचा आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे, त्यात सर्व व्हॅल्यू आपण सर्व युनिट कन्व्हर्जन त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, युनिट कन्व्हर्जन. तर मीटरचं एमएम मध्ये कसं करतो, तर दिलेली व्हॅल्यू 1.2 ॲज इट इज लिहायची, इंटू 10⁻³ करायचं आणि युनिट काय लिहायचं, एमएम. हे झालं मीटरचं एमएम मध्ये कन्व्हर्जन. नेक्स्ट काय दिलंय का अजून, यंग मॉड्युलस ई दिलेला आहे, किती आहे तो, इज इक्वल्स टू 190 गिगा पास्कल. गिगा पास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर कसं करतो, तर हे युनिट कन्व्हर्जन सुद्धा, युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून या पॉईंट कव्हर करू शकता. तर काय करतो आपण, 190 ॲज इट इज लिहायचं, इंटू 10⁻³ न्यूटन पर एमएम स्क्वेअर. नेक्स्ट काय, म्यू पॉइझन रेशो दिलेला आहे, किती आहे तो 0.24. आणि फाइंड आउट करायचं, टू फाइंड काय करायचं आपल्याला, टू फाइंड चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल, चेंज इन विड्थ, चेंज इन स्मॉल डब्ल्यू, चेंज इन थिकनेस म्हणजे डेल्टा टी आणि चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही. या सर्व व्हॅल्यू काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. दिलेल्या डाटाच्या आधारे सर्वप्रथम आपण एक डायग्राम ड्रॉ करूया. तर आता इथं काय दिलंय, विड्थ आणि थिकनेस दिलेलं आहे. विड्थ जास्त आहे, थिकनेस कमी आहे, म्हणजे हा रेक्टँगल सेक्शन असणार आहे. विड्थ किती दिले 25 mm. थिकनेस किती दिले त्याची 5 mm आणि लेंथ किती दिलेलं आहे 1.2 मीटर. मीटरचं आपण एमएम मध्ये कन्वर्ट करणार कसं, 1.2 इंटू 10⁻³ एमएम मध्ये कन्वर्ट होणार. तर हा बार दिलेला आहे, त्याला फोर्स कोणता अप्लाय केलाय, पुल, म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा पुल. तो किती दिलेला आहे 30 किलो न्यूटन. सेक्शन कोणता आहे, रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया आपण कसा काढतो, एरिया इज इक्वल टू बेस इंटू डेप्थ. बेस किती दिलाय 25 एमएम मध्ये असल्यामुळे डायरेक्ट ॲज इट इज लिहिलं. थिकनेस किती आहे, डेप्थ किती आहे 5 ॲज इट इज लिहिलं. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करूया, 25 इंटू 5 किती होणार 125. एरियाचं हे एमएम मध्ये आहे, हे एमएम आहे, एमएम इंटू एमएम काय होणार एमएम स्क्वेअर. एरिया किती आला आपला 125 एमएम स्क्वेअर. आता एरिया फाइंड आउट केला, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ साठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कोणता आहे तो, चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू पीएल डिवाइडेड बाय ए ई. पी माहिती आहे का आपल्याला, फोर्स पी दिलेला आहे, आपण इथं लिहिलं नाही का, लिहूया इथं,
P इज इक्वल टू किती आहे तो 30 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, तर किलो म्हणजेच किती असतं 10⁻³ हे सुद्धा युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये पाहिले, तिथून पॉईंट कव्हर करू शकता. किलो म्हणजेच किती असतं 10⁻³ न्यूटन ॲज इट इज. ती व्हॅल्यू पुट करू येतं 30 इंटू 10⁻³ इंटू लेंथ किती दिलेलं आहे 1.2 मीटर. मीटरचं आपण एम मध्ये करतो, कसं करायचं 1.2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया. एरिया इथं फाइंड आउट केलाय, रेक्टँगल सेक्शन असल्यामुळे बेस इंटू डेप्थ किती आला तो 125 इंटू यंग मॉड्युलस ई दिलाय का, दिलाय किती आहे 190 गिगापास्कल. गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करतो. म्हणजेच काय होणार 190 गिगापास्कल त्याचं 10⁻³ इंटू केल्यानंतर काय होणार न्यूटन पर एम एम स्क्वेअर होणार. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं 30 इंटू 10⁻³ इंटू 1.2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 125 इंटू 190 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं आन्सर आपलं 1.515. चेंज इन लेंथ, लेंथचं युनिट काय असतं एम एम. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे चेंज इन विड्थ. चेंज इन विड्थ आपल्याला कधी भेटते, चेंज इन विड्थ म्हणजेच काय असतं इलॅक्ट्रल. इलॅक्ट्रल जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला काय भेटणार आहे चेंज इन विड्थ भेटणार आहे. मग इलॅक्ट्रल कधी मिळेल तर म्यू पण माहित पाहिजे, ई लिनियर सुद्धा माहित पाहिजे. मग ई लिनियर पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया. म्यू ऑलरेडी दिलेला आहे इथं, ई लिनियर फाइंड आउट करूया म्हणजे इलॅक्ट्रलची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. तर ई लिनियर म्हणजेच काय असतं, ई लिनियर म्हणजेच नॉर्मल स्ट्रेन असते, तीच किती असते चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ फाइंड आउट केलेली आहे किती आहे 1.515 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती आहे 1.2 मीटर. मीटरचं एम एम मध्ये कसं करतो इंटू 10⁻³ करायचं 1.2 इंटू 10⁻³. लेंथ लिनियर असते म्हणून काय करायचं ई लिनियर फाइंड आउट करताना काय करायचं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आणि लॅटरल मध्ये काय येणार चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ, चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ, चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. या सर्व व्हॅल्यू कशात येणार ई लॅटरल मध्ये येणार. आणि चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ कशात येणार ई लिनियर मध्ये येणार. म्हणून काय केलं ई लिनियर इज इक्वल टू नॉर्मल स्ट्रेन सुद्धा आपण चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ काढत असतो, यालाच आपण काय म्हणत असतो ई लिनियर सुद्धा म्हणत असतो. मग काय ई लिनियर इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे 1.515 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ किती दिले 1.2 मीटर. मीटरचं एम एम मध्ये कसं केलं इंटू 10⁻³ केलं 1.2. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 1.515 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू ठेवूया 1.2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 1.262. त्यानंतर 5 आहे ते पण लिहूया 5 इंटू 10⁻³ स्ट्रेन आहे. स्ट्रेनचं युनिट काय असतं युनिट लेस असतं, म्हणजेच काय याला युनिट येणार नाही. आन्सर किती आलं 1.2625 इंटू 10⁻³ आता आपण ई लिनियर फाइंड आउट केलंय, म्यू माहित आहे, मग ई लॅटरल फाइंड आउट करू शकतो. कसं होणार मग ई लॅटरल इज इक्वल टू हे इथंच ठेवूया, इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय होणार, म्हणजेच काय मायनस म्यू इंटू ई लिनियर. व्हॅल्यू पुट करूया मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.24 इंटू ई लिनियर किती फाइंड आउट केले 1.2625 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आन्सर फाइंड आउट करूया. किती येणार बघा ब्रॅकेटमध्ये 0.24 इंटू 1.2625 इंटू 10⁻³ काय आलं
मायनस ॲज इट इज 3.03 इंटू 10⁻⁻⁴. ही कसे स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट काय असतं, युनिटलेस असतं, म्हणून डायरेक्ट आन्सर आपलं किती आलं 3.03 इंटू 10⁻⁴. युनिट काय असणार, युनिटलेस. आताच आपण बघितलं इलेक्ट्रल म्हणजे काय असतं, इथल्या सर्व व्हॅल्यू चेंज इन बेस डिवाइडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल डेप्थ, चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ, चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस. मग काय करूया आता, आपल्याला फाइंड आउट काय सांगितलंय, चेंज इन विड्थ म्हणजेच काय होणार बघा, ई लॅटरल इज इक्वल टू चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ. मग आपल्याला ओरिजिनल विड्थ माहिती आहे, किती आहे ती 25 mm. ई लॅटरल फाइंड आउट केलेले आहे, त्यावरून आपण काय करूया, चेंज इन विड्थ फाइंड आउट करूया. मग काय होणार, देअरफॉर चेंज इन विड्थ इज इक्वल टू काय होणार, हे इथंच ठेवूया, हे विड्थ इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार, म्हणजेच काय होणार, ई लॅटरल इंटू विड्थ. ई लॅटरल किती आहे, -3.03 इंटू 10⁻⁻⁴ इंटू विड्थ किती याची 25. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया, किती येणार बघा, ब्रॅकेटमध्ये -3.03 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 25. किती आला आपला आन्सर, -7.575 इंटू 10⁻⁻3. सिमिलरली बघा, चेंज इन थिकनेस, थिकनेस म्हणजेच काय असणार आहे, इलेक्ट्रलच असणार आहे, इकडच्या सर्व व्हॅल्यू लॅटरल असणार आहेत, आणि ही लेंथ जी आहे ते लिनियर मध्ये येणार आहे. मग आता बघा, विड्थ जी आहे ती काय होणार, चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय ओरिजिनल विड्थ ई लॅटरल होणार, आणि चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस ती सुद्धा लॅटरल होणार. म्हणून काय करायचं आता, ई लॅटरल इज इक्वल टू चेंज इन थिकनेस डिवाइडेड बाय ओरिजिनल थिकनेस. मग आपल्याला चेंज इन थिकनेस फाइंड आउट करायचे आहे, इथंच ठेवूया, इकडे डिवाइड आहे ते इकडे काय होणार, इंटू होणार. मग बघा काय होतंय, चेंज इन थिकनेस इज इक्वल टू ई लॅटरल इंटू हे डिवाइड इकडे आल्यानंतर काय होणार आहे, इंटू होणार आहे. ई लॅटरल किती फाइंड आउट केलेलं आहे आपण, -3.03 इंटू 10⁻⁻⁴ इंटू थिकनेस किती याची 5 mm. व्हॅल्यू पुट करूया, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने आन्सर कॅल्क्युलेट करूया, किती येते बघा, ब्रॅकेटमध्ये -3.03 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 5, ब्रॅकेट कम्प्लीट, किती आलं, -1.515 इंटू 10⁻⁻3. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय, चेंज इन व्हॉल्यूम. तर चेंज इन व्हॉल्यूम साठी कोणता फॉर्म्युला असतं, तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन हा एक सेपरेट आपण एक पॉईंट पाहणार आहोत, त्यातील न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपण फॉर्म्युले पाहणार आहोत. त्यापूर्वी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेन ऑफ 1 - ट्वाइस म्यू. आपल्याला यातलं फक्त चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे. मग हे व्हॉल्यूम काय इकडे डिवाइड आहे, तिकडल्या साईडला गेल्यानंतर काय होणार, इंटू होणार. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू ई इंटू व्ही इंटू ब्रॅकेटमध्ये 1 - ट्वाइस म्यू. व्हॅल्यू पुट करूया, ईची व्हॅल्यू किती आहे, स्ट्रेन आपण फाइंड आउट केलेलं, ई म्हणजेच ई लिनियर असतं, किती आहे ते 1.2625 इंटू 10⁻⁻3 इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आता बघा, आतापर्यंत काय करत होतो आपण, एरिया कशासाठी काढतो आपण, 2D ऑब्जेक्ट साठी एरिया काढत असतो, 3D ऑब्जेक्ट साठी व्हॉल्यूम काढत असतो. तर व्हॉल्यूम बघा आता काय होणार, 3D म्हणजे ज्यात 3 डायमेन्शन असतात. आता बघा, बेस आपल्याला विड्थ दिलेलं आहे, थिकनेस दिलेलं आहे, आणि लेंथ सुद्धा त्यात इन्क्लूड करावं लागेल. म्हणजेच काय होणार, विड्थ इंटू थिकनेस हा झाला एरिया, याला जर आपण लेंथने जर काय इंटू केलं तर ती झालं व्हॉल्यूम. 2D ऑब्जेक्ट म्हणजे ज्यात 2 डायमेन्शन असतात अशाच आपण काय करत असतो, एरिया काढत असतो. आणि 3D ऑब्जेक्ट म्हणजे ज्यात 3 डायमेन्शन असतात त्याचा आपण काय करत असतो, व्हॉल्यूम काढत असतो.
मग एरियासाठी काय घेतला, रेक्टँगल सेक्शन घेतला, बेस इंटू डेप्थ. आता व्हॉल्यूमसाठी काय घ्यायचं, बेस घ्यायचा, डेप्थ घ्यायचा, इंटू लेंथ सुद्धा घ्यायची. म्हणजे बघा किती आहे, बेस किती आहे 25, विड्थ इंटू थिकनेस किती आहे 5, इंटू लेंथ किती आहे 1.2 मीटर. म्हणजेच त्याचं काय होणार एमएम मध्ये इंटू 10⁻³ व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करूया. 25 इंटू 5 इंटू 1.2 इंटू 10⁻³ तर किती आलं, 1,50,000 आलं. त्याचं छोटं करण्यासाठी आपण काय करत असतो, इथं जे EN जे बटन आहे ते प्रेस करत असतो. म्हणजे किती आलं, 150 इंटू 10⁻³ आतापर्यंत 2 युनिट असल्यामुळे MM स्क्वेअर व्हायचा. आता 3 असल्यामुळे काय होणार, MM³ होणार. व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, MM³. मग ती व्हॅल्यू पुट करूया. स्ट्रेन काढलेली तर आपण ई लिनियर म्हणजेच ई असतं, पुट केली. व्हॉल्यूम किती काढले आपण, 150 इंटू 10⁻³ ब्रॅकेट मध्ये काय येणार, 1 मायनस ट्वाइस म्यू, 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.24. कॅल्क्युलेट करूया. बघा हे सर्व एका ब्रॅकेट मध्ये टाकून त्याला इंटू ते करूया. बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 1.2625 इंटू 10⁻³ इंटू 150 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा 1 मायनस ब्रॅकेट मध्ये टाकूया 2 इंटू 0.24 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर आलं 98 पॉइंट. म्हणजेच काय, चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 98.475. आणि व्हॉल्यूमचं युनिट काय असतं, MM³. एरियाचं काय असतं, MM² आणि व्हॉल्यूमचं काय असतं, MM³. तर विचारल्याप्रमाणे आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. एकदा आपण रिवाइज करूया. गिव्हन मध्ये काय काय होतं, फोर्स दिला होता किलो न्यूटन मध्ये, त्याचं न्यूटन मध्ये कसं केलं, किलोचं 10⁻³ रिप्लेस करून न्यूटन मध्ये केलं. विड्थ MM मध्ये होती, थिकनेस MM मध्ये होती, त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज पडली नाही आपल्याला. लेंथ 1.2 मीटर दिली होती, मीटरचं काय करायचं, MM कसं करायचं, इंटू 10⁻³ करायचं. यंग मॉड्युलस गिगापास्कलचं न्यूटन पर MM² कसं करत असतो, इंटू 10⁻³ लिहून न्यूटन पर MM² लिहित असतो. पॉइझन रेशो गिव्हन होता आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं, चेंज इन लेंथ, चेंज इन विड्थ, चेंज इन थिकनेस, चेंज इन व्हॉल्यूम. मग चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, PL डिवायडेड बाय AE. मग फोर्स किती आहे इथं आपल्याला दिलेला आहे, पुट केला. लेंथ किती आहे दिलेलं आहे, मीटर मध्ये होती, MM मध्ये लिहिली. एरिया रेक्टँगल सेक्शन असल्यामुळे बेस इंटू डेप्थ किंवा विड्थ इंटू थिकनेस कॅल्क्युलेट केली, एरियाची व्हॅल्यू पुट केली. यंग मॉड्युलस दिलेला होता गिगापास्कल मध्ये, न्यूटन पर MM मध्ये कन्वर्ट केलं इंटू 10⁻³ करून. कॅल्क्युलेट केल्यानंतर काय भेटलं, चेंज इन लेंथ इन MM मध्ये. नेक्स्ट काय केलं, आपल्याला चेंज इन विड्थ पाहिजे होती. चेंज इन विड्थ कधी भेटते आपल्याला, ज्यावेळी ई लॅटरल आपण फाइंड आउट करतो, त्या लॅटरल मध्येच चेंज इन विड्थ लपलेलं असतं. लिनियर मध्ये काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आणि लॅटरल मध्ये काय असतं, चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ, चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस, चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ. ह्या सर्व व्हॅल्यू लॅटरल मध्ये लपलेल्या असतात आणि लेंथची लिनियर मध्ये लपलेले असते. मग आपल्याला काय करायचं होतं, चेंज इन विड्थ. विड्थ कशाच्या रिलेटेड आहे, लॅटरलच्या. म्हणून काय केलं आपण, पहिल्यांदा ई लॅटरल फाइंड आउट केलं. ई लॅटरल कुठून भेटणार आपल्याला, म्यूचा फॉर्म्युला माहित आहे, मायनस ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. मग म्यूची व्हॅल्यू माहित आहे, लिनियरची व्हॅल्यू मामूली स्ट्रेन आपली काढली की आपल्याला काय भेटणार आहे, ई स्ट्रेन भेटणार, त्यालाच आपण लिनियर स्ट्रेन म्हणत असतो. ती फाइंड आउट केली. ई लॅटरल आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, म्हणून काय केलं, लिनियर इंटू म्यू केलं, लॅटरल भेटली. ही लॅटरल म्हणजेच काय, चेंज इन विड्थ डिवाइड बाय ओरिजिनल विड्थ, चेंज इन थिकनेस डिवाइड बाय ओरिजिनल थिकनेस. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय भेटलं आपल्याला, चेंज इन विड्थ, चेंज इन थिकनेस भेटलं. नेक्स्ट काय करायचं होतं, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं होतं. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यावरती अजून बरेच न्यूमरिकल आहेत, ते आपण पाहताना आपण हा फॉर्म्युला बघणार आहोत. चेंज इन विड्थ डिवाइडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू स्ट्रेन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस ट्वाइस म्यू.
म्यूची व्हॅल्यू माहित आहे, स्ट्रेन आपण फाइंड आउट केलेला आहे, स्ट्रेन म्हणजेच ही लिनियर असतं, ती व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम म्हणजे 3D ऑब्जेक्ट साठी काढतो, म्हणजेच काय बेस, डेप्थ आणि लेंथ. व्हॅल्यू पुट करून काय केली, व्हॉल्यूम काढली. व्हॉल्यूम mm³ मध्ये असते. इकडे डिवाइड असल्यामुळे इकडे काय होणार, इंटू होणार. सर्व व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर काय होणार आपल्याला, चेंज इन व्हॉल्यूम 98.475 युनिट काय असणार आहे, mm³ येणार. म्हणजेच दिलेल्या गिवन डाटा प्रमाणे आपण काय करत, व्हॅल्यू पुट करत फॉर्म्युलामध्ये आन्सर फाइंड आउट केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटद्वारे कळवा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू नेक्स्ट सर्कलच्या रिलेटेड. आतापर्यंत आपण स्क्वेअर आणि रेक्टँगल सेक्शनची न्यूमरिकल पाहिली. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण सर्कल क्रॉस सेक्शन असणारे व्हिडिओ पाहणार आहोत. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.